जय शिवराय. आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त बच्चूभाऊ कडू यांचं समर्थन करण्यासाठी आणि आज त्यांच्या आंदोलनाचा आजचा हा 5वा दिवस जो त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी, फक्त त्यांच्या समर्थनासाठी आज हा व्हिडिओ. बघा मित्रांनो, तिथे जाऊ शकत नाही, म्हणजे बच्चूभाऊच्या ठिकाणी जिथे त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे तिथे मी जाऊ शकत नाही, पण त्यांचं समर्थन मात्र नक्की करू शकतो याच सोशल मीडियाच्या माध्यमातून, है ना. बघा मित्रांनो, कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांची यामागील 2 महत्त्वाचे कारण देखील आहेत. 2 महत्त्वाचे कारण. पहिलं कारण म्हणजे असं की जेव्हा 2024 निवडणुका सुरू होत्या, म्हणजे प्रचार सुरू होते सगळ्याच पक्षांचे, कोणत्या पक्षाचं नाव घेणार नाही, ठीक आहे, सगळ्याच पक्षांचे, या सर्वांनीच जर आम्ही सत्तेत आलो तर सगळ्यात पहिले कॅबिनेट मीटिंगमध्ये शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करू असं आश्वासन दिलेलं होतं सगळ्याच राजकीय पक्षांनी, ठीक आहे. पण आज जेव्हा जो कोणता आज राजकीय पक्ष आपल्या महाराष्ट्रात सत्तेत आहे त्यांनी दिलेलं आश्वासन हे पूर्ण केलेलं नाही, ठीक आहे. आणि हे सगळेजण स्टेजवरून बोलले आहेत सगळे की आम्ही पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये जर सत्तेत आलो तर सगळ्यात प्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, आणि याचे व्हिडिओज मी जर तुम्हाला लागत असेल तर पाठवून देईल, ठीक आहे. आणि दुसरं कारण म्हणजे महत्त्वाचं की नेमकं ज्या वेळेस शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज असते, म्हणजे जेव्हा पेरणीचा वेळ येतो तेव्हा, जे आता नेमकं त्याच वेळेसाठी शेतकरी आपला अर्धा माल हा वाचवून ठेवतो की आम्ही विकू आणि तेच पैसे पेरणीसाठी किंवा वावर तयार करण्यासाठी आपण वापरू. आणि मित्रांनो, नेमकं त्याच वेळेस सगळ्याच कृषी मालाचे भाव हे मातीमोल झाल्यात. सगळ्याच, तुम्ही कोणतीही कमोडिटी उचला आणि त्याचे भाव आज कम्पेअर करून घ्या मागील 2 महिन्यापासून आणि आज, ठीक आहे. म्हणजे कुठे तर 1000-1200 रुपयाची तफावत दिसून पडते कृषी मालात. एक दुसरं कारण, ठीक आहे. आणि म्हणून जर शेतकऱ्यांची आपल्याला आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर त्याला आज वाचवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, खूप गरजेचं. आणि हेच नाही, एक शोकांतिका वाटते की शेतकऱ्यांची फिकर, शेतकऱ्यांची काळजी हे फक्त विरोधी पक्षाला का बरं. म्हणजे आपण कधी इतिहास उचलून पहा, तुम्हाला दिसेल की वारंवार नेहमी शेतकऱ्यांची फिकर किंवा त्याची काळजी करणारा फक्त एक विरोधी पक्षातलाच माणूस दिसेल. सत्ताधारी किंवा सत्तेत असलेला माणूस हा कधी शेतकऱ्यांच्या साईडनी किंवा शेतकऱ्यांच्या पक्षाने बोलताना दिसणार नाही. तुम्ही का करेल, है ना. त्या शेतकऱ्याला कोणती जात नाही, कोणता धर्म नाही किंवा तो कोणत्या पक्षाचा नाही, तो फक्त एक शेतकरी आहे. आणि म्हणून मी एक साधारण माणूस, साधारण व्यक्ती तुम्हाला एक आव्हान करतो किंवा एक मनापासून इच्छा बोलतो तुम्हाला की आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या शेतकऱ्याच्या समर्थनात उभं झालं पाहिजे. जर आज बच्चूभाऊ कडू उभे झाले आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी, मग तुम्ही कोणत्याही पक्षाचे असू द्या, ठीक आहे, BJPच्या असू द्या, राष्ट्रवादीच्या असू द्या, काँग्रेसच्या असू द्या किंवा शिवसेनेच्या असू द्या, ठीक आहे, किंवा शेतकरी कामगार पक्षाचे असू द्या, कोणत्याही पक्षाचे तुम्ही असू द्या, आज सर्वांनी एकत्र येऊन बच्चूभाऊचं समर्थन केलं पाहिजे. एक माझी इच्छा आहे की शेतकरी जगेल तरच मित्रांनो देश टिकेल, 100%. बघा, आणखी एक सांगतो तुम्हाला की एक शोकांतिका वाटते की आपल्या येथील मोठे जेव्हा राजकारणी विदेशात जातात ना, ते सांगतात की आम्ही अशा देशातून आलो आहेत का ज्या देशाला आपण कृषीप्रधान देश असं संबोधतो, कृषीप्रधान देश. आणि तोच कृषी हा व्यवसाय सांभाळणारा व्यक्ती म्हणजे शेतकरी आज त्याची बाजू, आर्थिक बाजू ही जमीनदोस्त झाली आहे मित्रांनो, है ना. म्हणून त्याला वाचवण्यासाठी बच्चूभाऊचं समर्थन आपण आज सगळ्यांनी केलं पाहिजे. तिथे जर तुम्ही जाऊ शकत नसाल तर फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं होईल तसं कोणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा, कोणी
कोणी आपल्या घरीच राहून अन्नत्याग एक दिवस करू शकता किंवा बॅनर छापू शकता, काही करू शकता, पण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्या बच्चूभाऊचं आपण आज समर्थन केलं पाहिजे. राजकारण सोडून, सगळं सोडून फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी एकत्र या आणि त्या बच्चूभाऊला आपण समर्थन करा. बस मित्रांनो, एवढंच बोलतो. जय शिवराय.